जितेंद्र शेळकेंचा घातपात झाल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय। शेळकेंचा अपघात सरकारनं केल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय। अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांच्या अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत। घातपात असल्यास शासन चौकशी करेल असं विधान नरेश म्हस्के यांनी केलं। बाबा अशोक खरातचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावावाला होता त्याचा ॲक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला। मी ठराविक मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे। त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। शासन या संदर्भात चौकशी करेल। जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर शासन चौकशी करेल। तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये घातपात आहे? नाही, मी याच्यावरती वक्तव्य, मी काही पोलीस यंत्रणेचा भाग नाही आहे तपासाचा, त्याच्यामुळे मला काय वाटतं त्याचं मत मी कसं व्यक्त करू शकतो, मला ही घटना माहीतच नाही आहे।